नाशिकला गेलो. नाशिकला आत्तापासून तयारी सुरू झालेली आहे की 3 वर्षांनी सिंहस्थ येणार. सिंहस्थामध्ये नाशिकला एका दिवशी मुहूर्तावर आंघोळ करायला किरकोळ 70 लाख लोक आले होते मागच्या वेळी. चिरडून नेले 29 लोक, आणि यावेळी 1 कोटी येतील असा अंदाज आहे. भारत हा अत्यंत सुपीक डोक्याचा देश आहे. त्यामुळे जगामध्ये कुठेही नाही असा शोध भारतात लागलेला आहे. तो शोध काय म्हणजे त्या शोधाची पूर्वकथा अशी की देवाचं आणि दानवांनी समुद्रमंथन केलं. समुद्रमंथन केल्यानंतर त्यातनं 14 रत्न निघाले, शेवटचं अमृत निघालं. आता दोघांनी मिळून जर समुद्रमंथन केलं तर दोघांनी 50-50 वाटून घ्यायचं का नाही. पण देव म्हणले तसं नाही, आम्हाला सगळं अमृत पाहिजे. मग देवाने अमृत पावायला सुरुवात केली. मग देवाने आणि दानवाने दोन्हीकडनं तो अमृत कलश धरला. मग 12 वर्ष ही हिसकाटकी झाली. मग त्याच्यामध्ये अलाहाबाद, उज्जैन, त्याच्यानंतर आपलं हे हरिद्वार आणि चौथं गोदावरी या ठिकाणी अमृताचा एक एक थेंब पडला. आणि त्याच्यामुळे असा महान शोध लागला की त्या 12 वर्षांनी त्या सिंहस्थाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर गेला आणि त्या मुहूर्ताला गोदावरीमध्ये आंघोळ केली तर तुमचा मागचा 12 वर्षाचा पापाचा बँक बॅलन्स एकदम क्लिअर होतो. अशी सोय जगामध्ये कुठेही नाही. आता काय करतात, हजारो साधू येतात. त्यांचे अत्यंत उंची देखणे कपडे असतात, अत्यंत उंची देखण्या गाड्या असतात. रोज त्यांना हजारो लिटर श्रीखंड आणि तूप लागतं, 10-10 हजार लिटर दूध लागतं. ते स्नानाला गेल्यानंतर लहान मुलासारखं बाथरूममध्ये पहिल्यांदा कोणी जायचं म्हणून भांडतात. ते नियमाने गांजा ओढतात. हे सगळं नरेंद्र दाभोलकर सांगत नाही. ज्याला तुम्ही महाराष्ट्राचं ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणता, ज्यांना ज्ञानपीठ मिळालं, कुसुमाग्रज, तुम्ही जर वाचत असाल मराठी, मला आवडतं म्हणून सांगतो. कुसुमाग्रज यांची सिंहस्थ नावाची एक कविता आहे, कोणी वाचली आहे? सिंहस्थ नावाची कुसुमाग्रजांची एक अतिशय चांगली कविता आहे. त्यात त्यांनी हे सगळं वर्णन केलंय की व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. रस्तो रस्ती साथे बैराग्याचे ढीग, दंभ शिगो शिग तुडुंबला. भाला खड्ग हाती नाचती गोसावी, वाट या पुसावी अध्यात्माची. कोणी एक उभा एका पायावरी, कोणाच पथारी कंटकाची. अशी जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे. साधू जेवतात साधू नाहतात, साधू विष्ठतात रस्त्यावरी. येथे येती ट्रक तूप साखर येथे, टँकर दुधाचे रिक्त तेथे. येथे 100ला मिळतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो. याच्या लंगोटीचं झालर मोत्याची, चिलीम सोन्याची त्याच्या पायी. अशी झाली सारी कौतुकाची मात, गांजाची आयात टनावारी. तुका म्हणे सारे मायेचे माविंद, यापाशी गोविंद नाही नाही. आता याच्यासाठी मागच्या वर्षी 2003 साली महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या बजेटमधनं 433 कोटी रुपये खर्च करण्यात आले. ज्यावेळी महाराष्ट्रातल्या निम्म्या शाळांना साधे पत्रे नव्हते, खडू आणि फळे नव्हते. आणि मी तिथं गेलो, ही कविता आम्ही छापली होती त्यावेळेला. ती कविता छापून वितरित करायला मी गेलो. ते कौतुकाने कोण तो आकाशवाणीचा अधिकारी आला, त्याला माहीत नाही, त्याने माझी मुलाखत घेतली. आणि ही सगळी मुलाखत मी दिल्यानंतर मग तो मला मान खाली घालून म्हणला, डॉक्टर सिंहस्थ संपल्यानंतर मुलाखत वाजवली तर चालेल ना. म्हणजे बोलायला देखील आत्ताचं बजेट 3 वर्षानंतरचं 1300 कोटी आहे. प्राधान्याचा प्रश्न काय आहे? ज्यांना जायचं त्यांनी मुहूर्तावर आंघोळ करावी की. माझ्या खिशातनं करातनं येणारे 1300 कोटी रुपये तुमच्या प्रथा परंपरेसाठी वाया घालवता का माझ्या देशातल्या कुपोषणातल्या मुलांच्यासाठी वाया घालवता? पण आपण असं ठरवलेलं आहे. म्हणजे खरी अडचण काय आहे? खरी अडचण त्या ठिकाणी आहे की आपण सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की अक्कल वापरायची नाही. म्हणजे प्रथा परंपरेचा सगळ्यात मोठी खरी अडचण काय आहे की आपण काय करतो हेच मुळात आपल्याला समजत नाही. म्हणजे
हा प्रश्न कुणाच्या धार्मिक कर्मकांडाशी संबंधित नाही, परंतु वटसावित्रीची पूजा केली जाते.